यवतमाळ जिल्ह्यातून 6 महिन्यात अनेक आदिवासी मुली गायब झाल्यात। राळेगाव आणि मारेगाव केळापूर या तालुक्यातून मुली गायब झाल्यात। मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती मिळते। दरम्यान एका मुलीची दुसऱ्या मुलीसोबत ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या हाती ऑडिओ क्लिप लागली। ऑडिओ क्लिपमध्ये मानवी तस्करीची माहिती असल्याचा दावा करण्यात येतो। दरम्यान पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं नसल्याचाही खळबळजनक आरोप आहे। लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा अँगल असल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा आहे। वली मतदारसंघात मागील 6-7 महिन्यापासून असं लक्षात आलं की अनेक तरुणी अनेक महिला अचानक बेपत्ता होत आहेत। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। जी ऑडिओ क्लिप आमच्या हातात आली आहे ती ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली तर त्यातील संवादावरून लक्षात येतं की हे प्रकरण वर करणे केवळ बालविवाह एवढं नाही, ते याच्या पुढेही जाऊन बालविवाह सोबतच मानव तस्करी आहे, ऑर्गनचाही याच्यामध्ये अडचण येऊ शकते, लव्ह जिहादचाही भानगड आहे, मनी ट्रेलिंग आहे। त्यामुळं यामध्ये पोलिसांनी तपास करावा अशी सर्व विनंती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधणार, तर महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वक्तव्य। सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला। काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींची टीका। देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत असंही प्रत्युत्तर। 2023 ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा। विरोधी पक्ष लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र, सूत्रांची माहिती। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कारेगाव आर्णीमध्ये एका गावामध्ये आदिवासी बेड्यामध्ये पाणी टंचाईच्या निमित्तानं एक अतिशय गंभीर बाब लक्षात आलेली आहे आणि याची दखल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे। या संदर्भात राज्याचे महसूल मंत्र्यांसोबत सुद्धा माझी कालच चर्चा सुद्धा झाली आणि कशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून अनियमितता झाली हे तपासण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत आणि उद्या या संदर्भात बैठक सुद्धा लावलेली आहे। यंदा जिल्हा परिषदातील शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती, जनगणनेच्या कामात खंड पडू नये म्हणून सरकारचा निर्णय। ग्रामविकास विभागानं पाठवले सर्व झडपीच्या सीईओंना पत्र। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामतीत प्रचार, रविवारी सकाळी साधला नागरिकांशी संवाद। जय पवारांचीही मतदारांना साथ। हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, हॉर्मुझवर आमचंच नियंत्रण असल्याचा इराणचा दावा। भारताच्या 2 जहाजांवर गोळीबार झाल्यानंतर भारतानं नोंदवला तीव्र आक्षेप। अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानात तयारी, उद्या होऊ शकते पुन्हा दोन्ही देशांमध्ये चर्चा। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना। युद्ध पुन्हा सुरू झाले तर नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ले करू, इराणचे वरिष्ठ कमांडर जनरल मोहम्मद रजा नकदी यांचा इशारा। शस्त्रसंधी सुरू असली तरी क्षेपणास्त्र निर्मिती सुरूच असल्याचंही वक्तव्य। आज वैशाख शुद्ध अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एका शुभ मुहूर्तावर सोनं, वाहन, घर, दुकान खरेदीला प्राधान्य। पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्याची खास आरास। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही।